नमस्कार, मी अबोली उत्तम चौगुले. सर्वप्रथम सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रहो, आपल्याला माहित आहे की आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीला सजविण्यासाठी जो रात्रंदिवस कष्ट करतो तो म्हणजे आपला बळीराजा. या आपल्या बळीराजाची व्यथा, संकटे, अडचणी आणि त्यातून त्याने विज्ञानाची कास व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्या अडचणींवर कशा प्रकारे मात केली याची संपूर्ण कथा घेऊन येत आहेत इयत्ता 5वी व 7वीचे विद्यार्थी. धन्यवाद. नमन करून महाराष्ट्राला नमन करून महाराष्ट्राला मराठी पाहण्याला आणि कसदार इथल्या मातीला आणि कसदार इथल्या मातीला आणि जनतेच्या निधड्या छातीला आणि जनतेच्या निधड्या छातीला सांगतो गोष्ट एकही खास जी 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 सांगतो गोष्ट एकही खास जी 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 सांगतो गोष्ट एकही खास जी 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 सांगतो गोष्ट एक खास कान घेऊन ऐका मायबाप. गोष्ट कुणाची बळीराजाची, गोष्ट कुणाची शिंद्याची, गोष्ट कुणाची अन्नदात्याची, गोष्ट कुणाची भूमिपुत्राची, गोष्ट कुणाची कास्तकाराची, गोष्ट कुणाची अहो शेतकऱ्याची. शेतकरी मोठा जादूगार जो एका दाण्याचं करतो हजार, त्याच्या दुःखाला नाही पारवार, त्याच्या दुःखाला नाही पारवार. झेलुनी वार झाला गपगार, झेलुनी वार झाला गपगार. ऐका हो ऐका व्यथा त्याची हजी जी 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 जी. ऐका हो ऐका व्यथा त्याची हजी जी 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 जी. ऐका हो ऐका व्यथा त्याची हजी जी 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 जी. शेतकरी पडलाय गटा, पडलाय गटा. नाही उरलं कुणी बीता आता, कुणी बीता आता. आणलं नाही त्याची कोणाशी, त्याची कोणाशी. रावणाच्या 10 तोंडाची, 10 तोंडाची. रावणाच्या 10 तोंडाची, 10 तोंडाची. कोणती आहेत ही 10 तोंड? कोणती आहेत ही 10 तोंड? कर्जाचं संकट, पावसाचं संकट, बियाणाचं संकट, खताचं संकट, किडीचं संकट, रोगाचं संकट, धनाचं संकट, मालाचं संकट, भावाचं संकट आणि बाजाराचं संकट. संकट संकट आणि फक्त संकट. तर मंडळी, या संकटांशी एकट्या दुकट्यानं लढता येईल का? नाही. मग काय करावं? हातपाय गाळून बसावं का? नाही. हातपाय गाळून अजिबात बसू नये. तर डोक्यावर हात ठेवून जरा विचार करावा. अशी कुठली गोष्ट आहे जी सगळ्या संकटांना पूर्ण होते? अशी कुठली जादू आहे जी लहान मोठ्या समजांना जाते? अहो, अशी कुठली ताकद आहे जी अख्ख्या जगात उजवी ठरते? एकतेची ताकद मोठी, बांधुरा मोठ्यांची मोठी, एवढी मागं एवढी मागं एवढी हात हातात मारवा. आणि ह्यासाठी काय करावे? एक व्हावे, शेतकऱ्यांनी एकत्र यावे. पुरुष एक व्हावे, लहान मोठे एक व्हावे. आजी माझी एक व्हावे, आपण एक व्हावे. झालं गेलं तरी सोडून जावे. एक व्हावे, एक व्हावे. शेतकऱ्यांनी एकत्र यावे, शेतकऱ्यांनी एकत्र यावे. आणि यासाठीच तर आला हो फार्मर कप. एक तुझी लागून तो, एक तुझी लागून तो.
आपल्या शेतीत गोठेला रवा पाझर फुटला मुरईचा या सह्याद्रीच्या मातीत गोठेला रवा पाझर फुटला मुरईचा या सह्याद्रीच्या मातीत अशा तऱ्हेने पेटून उठलं बळीराजा बदलला शेतीचा ढंग बदलला शेतीचा ढंग बदलला शेतीला रंग रावणाच्या 10 तोंडाला जर हरवायचं असेल तर आता गरज होती ज्ञानाची नव्या ज्ञानाची नवी रसद मग अगदी घरपोच पोचू लागली कारण गावागावात भरू लागली एक आगळी वेगळी शाळा या शाळेत कशातच बंधन नव्हतं न शिक्षा होती न परीक्षा होती न दांडी होती न हजेरी होती अहो मुळात शाळेत जायची गरजच नव्हती कारण शाळाच घरी आली होती शिवारात अवतरले होते शेतीचे आगळे वेगळे मास्तर अहो मास्तर काही साधे सुधे नव्हते कुणी किडीचे गंधकाळ तर कुणी रोगासमोरची ढाल होते कुणी मातीचे MS धोनी तर कुणी शेतीचे विराट कोहली होते सगळेच एकदम षटकार चौकार फुल पॅक ऍक्शन होते आणि आपण बळी राजाला नमन करून बळी राजाला अन्नदात्याला त्याच्या संगतीला आणि हिमतीला त्याच्या संगतीला आणि हिमतीला त्याच्या कामाला आणि कष्टाला त्याच्या कामाला आणि कष्टाला चालली पुढं गोष्ट ही खास चालली पुढं गोष्ट ही खास चालली पुढं गोष्ट ही खास पुढं चालली गोष्ट ही खास लक्ष असू द्या बाबा मग पुढे काय घडलं नव्या ज्ञानाने शेतकरी सत्य झाला नवी शस्त्र नवी अस्त्र घेऊन तो लढू लागला खोलू लागली शेती खोलू लागला निसर्ग बळीराजाच्या संघर्ष